नमस्कार मित्रांनो, तर आज दिनांक 5 नोव्हेंबर 2020 आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ते म्हणजे अमेरिकेची निवडणुका चालू आहेत. त्यामध्ये जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प हे इलेक्शनमध्ये विरुद्ध पार्टी म्हणून उभा टाकले आहेत. तर आपल्याला त्याहून काय नाही, तर आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तर ते टॉपिक आहे मुक्तपतन. आपल्याला जी काही दिलेली माहिती आहे मागच्या पेजेसवर, म्हणजेच सोडवलेली उदाहरणे, आपण ते नंतर घेऊया. आणि माहीत आहे का तुम्हाला हे दिलेले आहे, तर तुम्ही वाचून घ्यायचं, काय नसते, उगाच सोपं असते थोडं. तर चला आपण पाहूया मुक्तपतन. तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फ्री फॉल सुद्धा म्हणतोय. तर चला तर मग पाहूया. इथं काय करून पहा म्हणलेली आहे कृती, की एक लहान दगड हातात धरा, त्यावर कोणते बले प्रयुक्त होत आहेत, म्हणजे कोणकोणते बले प्रयुक्त होत आहेत. आता तो दगड हळूच सोडून द्या, तुम्हाला काय आढळते, तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले असे ते म्हटले आहे. पहा, एखादे जर दगड घेतलो आपण, त्याच्यावर कोणते कोणते बल प्रयुक्त होते. जर आपण जर दगड हातात घेतलोय, एक तर त्यावर गुरुत्वीय बल प्रयुक्त होतोय, कारण का प्रत्येक वस्तूमध्ये, दोन वस्तूमध्ये गुरुत्वीय बल असते, आपल्याला माहीत आहे. पृथ्वी आणि त्या वस्तूमध्ये सुद्धा गुरुत्वीय बल असते. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुत्वीय बल प्रयुक्त असेल. आणि सर्वात आणखी एक बल म्हणजे आपण जे हाताने त्याला विरोध करत आहोत, म्हणजे जे आपलं एक्सटर्नल बल आहे, म्हणजे जे आपल्या अंतर्गत बल आहे त्या वस्तूवर पडत आहे, म्हणजे हात आणि त्या वस्तूमधला त्याच्यातले ते एक बल म्हणजे अंतर्गत बल आहे, ते एक बल लागला आहे. आणि जे आपला हात आणि ते एक दगड आहे, त्या दगडामध्ये जे काही फ्रिक्शन म्हणजे जे काही घर्षण असेल, तो एक बल असेल. पहा, घर्षण बल असेल, असे त्याच्यावर बल आढळून येतात. परंतु तुम्ही पहा आता, म्हणजे मुक्तपतन म्हणजे नेमकं काय, तर एक आता जी वस्तू आहे, ती वस्तू जर आपण आता धरल्या, म्हणजे आपल्या जर हातात धरल्या किंवा कुठे लटकून ठेवल्या, परंतु ते जेव्हा आपण सोडून टाकतोय, म्हणजे सोडून टाकले, म्हणजे त्याच्यावर कोणताच दुसरा बल प्रयुक्त होत नसेल, तर कोणताच म्हणजे ते काय होते, ते गतिमान होते. म्हणजे गतिमान होते, याचं कारण नेमकं जर आपण पाहिलं आहे, तर गतिमान होण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं काय आहे, ती वस्तू आपण एक बल गेल्यामुळे दुसऱ्या बलामुळे ते गतिमान होत आहे. कारण का, दुसरं बल कोणतं आहे, आपण जर आता पृथ्वी जर असलो, तर पृथ्वीच्या थोडं काही अंतरावर असेल, तर आपण जर ते एखाद्या वस्तूला सोडून टाकलं, म्हणजे बाकी सर्व बल काढून टाकले, तर एकच बल राहतं, उरतं तिथं कोणता, गुरुत्वीय बल. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्वीय बलाच्याच प्रभावाने गतिमान असेल, तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. एवढंच आहे. पहा, दुसरं काही ध्यान ठेवायचं नाही. समजा एखादी वस्तू आहे, आपण वरून सोडून टाकलोय, किंवा एखादी वस्तूतील सर्व बले काढून टाकलोय, म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल, त्याच गतीला मुक्तपतन म्हणतात. काहीच नाही. पहा, एवढंच सोपं, फक्त एवढंच आहे की मुक्तपतन म्हणजे फक्त गतिमान वस्तू गतिमान जे एखादी वस्तू काय असेल, गतिमान असेल, आणि ते कशाच्या प्रभावाने, म्हणजे कशानुसार, तर फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने, तर त्याला मुक्तपतन म्हणतात. एवढी डेफिनेशन आपण पाठ करायचं काय गरज नाही. समजून घेतलं तर आपल्याला मुप्पाट लिहिता येईल. पहा, तरी मी लिहितो इथं. तर पहा, मी इथं लिहिलेले आहे की जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल, तर त्या गतीला काय म्हणायचं, मुक्तपतन म्हणायचं. म्हणजे ते गतीच म्हणजे मुक्तपतन. आता गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वीचंच नसेल, तर कोणताही गुरुत्वीय बल असेल, प्रत्येक दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल असेल, म्हणजे चंद्र आणि जे काही सूर्यावर जे पडत असेल, ते सुद्धा गुरुत्वीय बलच असेल. पहा, मंगळ ग्रह आणि दुसऱ्या कोणता ग्रह असेल, त्याच्यावर सुद्धा गुरुत्वीय बल असेल. म्हणजे जे कोणतीही दोन वस्तू त्याच्यामधले जे गुरुत्वीय बल असेल, त्या गुरुत्वीय बलाचे जे बल असेल, त्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने जर एखादी वस्तू गतिमान होत असेल, तर त्या गतीला काय म्हणायचं, मग मुक्तपतन म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला फ्री फॉल असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचं ध्यान ठेवायचं म्हणजे काय असते, पहा, मुक्तपतन म्हणजे एखादी वस्तू जर आपण पहा, ही जी वस्तू आहे, आता इथून आपण सोडून टाकाल, म्हणजे दुसरे सर्व बल काढून टाकत आहोत, म्हणजे तिथून त्याची काय आहे, सुरुवात आहे. म्हणजे जे सुरुवातीची जी काही पोझिशन असेल, जी काय जागा असेल, म्हणजे सुरुवातीचं म्हणजे सुरुवात आपण जिथून करतोय, तर तिथली जी गती असते ती काय असते, शून्य असते. म्हणजे शून्याहून आपण खाली सुटतो, म्हणजे आता शून्य आहे, ती जाऊन थांबली, तिथून आपण बलमुक्त करतो बाकी सर्व, म्हणजे ती खाली पडते. तर मुक्तपतनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते काय असते, आरंभीचा वेग काय असते, मग शून्य असतो. हे ध्यान ठेवायचं. तर इथं आपण लिहून घेऊया. तर पहा, सुरुवातीचा वेग काय असतो, शून्य असतो. अशाच प्रकारे नोट्स लिहायचं. आणि नोट्स जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर सांगायचं. आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे, पहा, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे नोट्स लिहून घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचे फोटो काढले आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टच. तर पहा, आरंभीचा वेग काय असतो, मग शून्य असतो, परंतु कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे ते वाढत जातो. आता पहा,
आरंभाचा वेग काय असतो 0 असतो, परंतु आपण जेव्हा ती वस्तू खाली सोडतोय, आता पहा एखाद्या बॉल आपण एखाद्या इमारतीवरून फेकलोय, तर वरी आता आपल्या हातामध्ये गती काय त्याची 0 आहे, परंतु जसे आपण गती म्हणजे आपण जे बॉल सोडून टाकतोय म्हणजे आपला जे अंतर्गत बल असते ते काढून टाकतोय, तेव्हा काय होते पहा, जे काय दगड असेल त्या दगडाचा वेग जसजसं खाली जाईल तसं काय जाईल, वाढत जाईल. म्हणजेच कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे ते वाढत जाईल म्हणजे एखादी वस्तू गतिमान केव्हा असते, म्हणजे त्या वस्तूचे जर त्वरण होत असेल तर ती वस्तू काय असेल, गतिमान होते. परंतु इथं त्वरण कशामुळे होत असेल, तर जे पृथ्वीचं त्वरण असते त्या पृथ्वीच्या त्वरणामुळं ती वस्तू गतिमान होत जाते. म्हणजेच पृथ्वीचे जे आता आरंभीचा वेग जे 0 असतो त्या वेगाच्या नंतर जे काय आता वेग वाढला ते फक्त कशाचं कारण, त्याचं एकमेव कारण म्हणजे जे गुरुत्वीय त्वरणामुळे ते वाढत जातो. हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे पहा मुक्तपतनाचं. म्हणजे ते पण आपण लिहूया. म्हणजेच कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. परंतु आपण जे धड्याचा जे पहिला पार्ट आहे पहा, त्या पार्टमध्ये आपण सांगलो आहे की प्लावक बल काय असते. तर प्लावक बल म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतोय ज्याला माहीत नसेल त्यांना, प्लावक बल म्हणजे जे हवेच्या घर्षणामुळे हवेमुळे जे काय बल प्रयुक्त होत असते, हवेमुळे जे काय घर्षण होत असते एखाद्या वस्तूला, म्हणजे त्या वस्तूला जर त्याच्या हवेमुळे जे बल प्रयुक्त असेल, घर्षण बल हवेमुळे, तर त्या बलाला आपण प्लावक बल म्हणतो. मग प्लावक बल आता पहा, आपण जे एखाद्या दगड जर फेकत असेल तर मग आपण जेव्हा सर्व बल मुक्त करत आहोत फक्त गुरुत्वीय बल तिथं कार्यरत असेल, परंतु आपण सर्व बल मुक्त करत आहोत, परंतु त्या हवेमध्ये जे वस्तू आपण जर सोडल्या आहोत तर त्या वस्तूला प्लावक बल असेलच, आपल्याला हवा तर काढून टाकता येत नाही. त्यामुळे मुक्तपतन हे हवेत होत नाही. आता प्रश्न पडला असेल प्रत्येकाला, हवेत होत नाही तर मग कुठं हवा नाही ती जागा कुठं असेल, आता कुठं करावं मग, म्हणजे कुठं होती याचं प्रॅक्टिकल कसं करून पाहायचं हे आपल्याला प्रश्न पडत असेल. परंतु हे जर लिहिणं गेलं तर सर्व चालते पहा आपल्या परीक्षेमध्ये. परंतु आपण समजून घ्यायचं की हवेमुळे हवेमध्ये प्लावक बल असते, म्हणजे हवेमुळे वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असते, त्यामुळे हवेमध्ये मुक्तपतन होत नाही. हे कुठं होत असते मग मुक्तपतन, हवेलाच काय म्हणतात पहा, वात असे सुद्धा म्हणतात. हवेचंच दुसरं नाव आहे, समानार्थी शब्द वात आहे. तर हवा म्हणजे वात आणि निर्वात, वातचं विरुद्धार्थी काय, निर्वात. म्हणजे ज्या ठिकाणी हवा नाही तिथे निर्वात म्हणतात. मग निर्वातामध्ये काय असते पहा, निर्वातामध्येच शक्य असते काय, तर मुक्तपतन हे फक्त निर्वातामध्ये शक्य असते. हे मात्र पॉईंट लिहायचं आपण. तर पहा निर्वातातच शक्य असते, अशा प्रकारेच पॉईंट लिहायचं. जर मुक्तपतन जर आपल्याला आले असतील तर फक्त जास्तीत जास्त 1 ते 2 मार्काला येईल पहा. आपण 4 पॉईंट लिहायचं, हे व्याख्या म्हणून लिहायची, इथं व्याख्या लिहायची आणि 3 पॉईंट लिहिलं तर चालते, आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क पडू शकतात. परंतु तुम्हाला पहा, जर मुक्तपतनात म्हणजे जे मुक्तपतन होत असते तर वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारे कालावधी. आता पहा मुक्तपतनाचा जे वेग जर काढायचा असेल तर आपल्याला की नाही न्यूटनचे जे समीकरण असतात पहा त्यावरून आपल्याला काढता येते आणि कालावधीसुद्धा काढता येते. मी तुम्हाला 2 बार नाही 3 व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे की न्यूटनची समीकरणे काय असतात. v = u + at. पहा v = u + at म्हणजे आरंभीचा वेग बरोबर सुरुवातीचा वेग अधिक म्हणजे त्वरण गुणिले कालावधी. परंतु मुक्तपतनामध्ये सुरुवातीचा वेग काय असतो, 0 असतो, त्यामुळेच v बरोबर हे काय 0 अधिक म्हणजे 0चा लिहिणं गेल्यानं सुद्धा चालते, 0 अधिक. आता इथं जे ॲक्सलरेशन म्हणजे इथे जे काय त्वरण घडत आहे ते त्वरण कोणतं असेल पहा. आता ही वस्तू आपण वरच सांगितले आहे की गुरुत्वीय त्वरणामुळेच ही मुक्तपतन गतिमान होते, म्हणजे एखादी वस्तू गुरुत्वीय त्वरणामुळेच गती वाढत जाते. म्हणजेच याचा अर्थ की आपण काय सांगलो आहे, सुरुवातीचा वेग जेव्हा 0 असतो म्हणजे कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो, त्यामुळे तिथं त्वरण काय असेल, गुरुत्वीय त्वरण असेल. मग गुरुत्वीय त्वरण आपण कशाने दाखवतो, सिम्पली g ने दाखवतो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, आणि कालावधीला कालावधी. मग पहिलं इक्वेशन काय झालं, तर v = gt. हे ध्यान ठेवायचं आपल्याला, 11वीला खूपच कामात येईल. 11वी जर करायचं असेल तर सायन्समध्ये खूप कामात येईल. आणि दुसरं काय सांगितले तुम्हाला, s = ut + ½ at². म्हणजे काय स्क्वेअर लावलं आहे म्हणशाल, तर s बरोबर हे झालं विस्थापन बरोबर सुरुवातीचा वेग गुणिले कालावधी.
अधिक 1/2 गुणिले त्वरण गुणिले कालावधीचा वर्ग असे एक दुसरं इक्वेशन आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन बरोबर सुरुवातीचा वेग काय असतो इथं 0 असतो. तर पहा 0 गुणिले टाईम काय होते 0च होते. तर प्लस हाफला हाफ म्हणजे अर्ध्याला अर्ध गुणिले जी काय आहे तर पहा एक आहे जी आहे म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण जी आहे टीचा वर्गला टीचा वर्ग. तर एस बरोबर टी गुणिले 0 काय होते 0 लिहायची गरज नाही. उरलं कोणतं तर 1/2 जी टीचा वर्ग हे एक झालं पहा. आता मुक्त पतनामध्ये न्यूटनचे जे काही समीकरण असतात ते अशा प्रकारे येईल. फक्त यू म्हणजे जे सुरुवातीचा वेग काय 0 होऊन जातोय. तर तिसरं म्हणजे व्हीचा वर्ग इज इक्वल टू यूचा वर्ग प्लस 2as असते इथं. तर काय मग व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग 0 झाला 0चा वर्ग 0च प्लस 2a म्हणजेच कोण इथं जी आणि यसला यस व्हीचा वर्ग बरोबर 2GS. हे 3 तुम्ही ध्यान ठेवल्या तर खूपच सोपं जाईल पहा. पुन्हा नंतर आपल्याला येणार आहेत. तर इथं सांगितले आहे पहा की माहीत आहे तुम्हाला तर पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूसाठी एक समान असते. तर आपल्याला पहिलंच माहीत आहे. तर आपण हे माहीत नसेल तर ध्यान ठेवायचं की जीचे मूल्य एका ज्या पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी काय असते म्हणजे जीचे मूल्य एका ठिकाणी आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी सारखं नसते पहा. आता या ठिकाणी आता एक ठिकाण आहे या ठिकाणी या प्रत्येक वस्तूवर काय असेल जीचे मूल्य ह्या प्रत्येक वस्तूवर आता इथल्या सारखंच असेल या ठिकाणी म्हणजे एका स्थानावर जीचे मूल्य काय असेल सारखेच म्हणजे एक समान असेल म्हणजे सारखेच असेल. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून जर सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. तर आपल्याला इथं काय येड झालं वाटत असेल पुस्तक काहीच नाही पहा. इथं जर आपण आता दोन वस्तू सोडले तरी जीचे मूल्य जर सारखे असेल मग वस्तू तेवढीच गतिमान व्हायला पाहिजे ना. तेवढीच गतिमान होऊन म्हणजे एकाच वेळेस पडली पाहिजे म्हणजे पडतातच म्हणले आणि सांगितले आहे की म्हणजे एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. त्यांची वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. आता हे 100 किलोचा आहे 1 क्विंटलचा आहे माणूस आणि एक छोटं बाळ आहे पहा 2-3 किलोचं. याला दोघाला एकदा जर टाकलोय तर काय होते म्हणून पहा एकदाच इथे येऊन पडतात. परंतु असा आपल्याला तर दिसून येत नाही. जे जड असेल ते लवकर पडते हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु माझे ही नियम काय सांगतोय पहा. तर एखादी वस्तू जर आपण एकदा जर वरून फेकलो किती म्हणजे वस्तुमानाचा त्याच्यावर संबंध नाही एकदाच पोहोचतात. कारण का जीचे मूल्य जे असेल त्या ठिकाणी त्या कोणत्याही वस्तूसाठी सारखेच असेल असे म्हटले आहे पहा. तर मग पहा गॅलिलिओ म्हणजे एक खूपच भयानक खूपच अभ्यासू म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ देऊन गेलेत पहा. गॅलिलिओ सुमारे 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केलेला आहे. त्याने 2 वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथून झुकलेल्या मनोऱ्याहून एकाच वेळेस खाली सोडले व ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात का हे सिद्ध केले. म्हणजे पहा त्याने काय केलं एक मनोरा असते पहा त्याला मनोरा म्हणतात. असे झुकलेला मनोरा असेल त्या मनोराहून इथे एक वस्तू सोडली म्हणजे 2 वस्तू इथून सोडलेत. 2 वस्तू सोडल्यावर ते वस्तू आता एक जास्त वजनाचा आहे एक कमी वजनाचा आहे. परंतु त्याने सोडून पाहिले तर ते 2 वस्तू एकदाच पृथ्वीवर पडले म्हणून. आता कसं पडले तर काय आपण एक जड दगड व एक पीस म्हणजे एक पंखा असेल तर जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर आपल्याला काय एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाही. तर हे आपल्याला माहीतच आहे. तर पिसाच्या हवेशी होत असलेल्या घर्षण बलामुळे म्हणजे घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बल आता पहा पीस आहे किंवा ते एक दगड असेल मग ते काय असते पहा ती पीस काय ते तरंगत राहते पहा हवेमध्येच. कारण का हवेमुळे जे काय लागणारा प्लावक बल असेल त्या पीसला रोखून धरतोय म्हणजे तरंगत उशिरा पोहोचते. आणि जे काय दगड असेल त्याचं वस्तुमान त्याचं वजन जास्त असल्यामुळे ते लवकर खाली पडतोय. कारण का त्याचं जे अंतर्गत बल असेल ते जास्त असेल म्हणून ते त्या बलाला अपोज न करू देता लवकर खाली पडेल. तर हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते. म्हणजे हवेमुळे जे काय बल प्रयुक्त असेल दगडाचे जे वजन असते त्याच्यामुळे कमी असते म्हणून दगड लवकर पडतोय. तर याचा अर्थ की हे जे शास्त्रज्ञ असेल म्हणजे जे काय गॅलिलिओ असेल तर त्यांनी काय केले पहा हे जे प्रयोग करून पाहिले तर ते निर्वातात करून पाहिले म्हणजे जिथे हवा नाही तिथं करून पाहिले. तर दुसऱ्या ग्रहावर काय गेले नाहीत. एखाद्या आपल्याला सुद्धा करून पाहता येते. एखादा निव्वळ हवे नाही ते असं घ्यायचं डब्बा त्याच्यामध्ये 2 मनोरे ठेवायचं आणि इकडे बटन तयार करायचं आणि त्याच्यामध्ये एकदा सोडून पाहायचं. पहा किती मोठे असू दे त्याच्यामध्ये जे एकाच कमी आणि एकाच जास्त वजन ठेवा ते एकदाच पडतात हे तथापि शक्यच आहे.
तर हे काय थोडं लक्षात ठेवलं तर चालते, परंतु तेवढं काय ध्यान ठेवू नका. तर पहा जरा डोके चालवा, म्हणजे शेवट पेज नंबर 12वर पुस्तकात दिलेले आहे. पहा सोडवलेली उदाहरणे. तर ते उदाहरणे खूप सोपे आहेत. पहा आपण नंतर आज आपला थेरीचा पाठ संपून टाकूया आणि नंतर सोडवलेली उदाहरणे आणि न सोडलेली उदाहरण घेऊया. तर पहा इथे एक प्रश्न म्हणजे जरा डोके चालवामध्ये दिले आहे की न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे न्यूटनचे जे काही गुरुत्वाकर्षण नियम आहे, तर त्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते. मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने का खाली पडत नाही. पहा तर पहा नेमकं काय म्हणते ते. तर उदाहरण पहा. आता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तो नियम आहे F बरोबर ma, म्हणजे फोर्स इज इक्वल टू बल मास इंटू ॲक्सलरेशन. तर लास्टपर्यंत ध्यान ठेवायचं. पहा F म्हणजे मा, आपली आई समजून घ्यायचं. आता बल म्हणजे मा, एवढं ध्यान ठेवायचं. F बरोबर ma मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे वस्तुमान गुणिले त्वरण. तर पहा इथे जर आता जेवढं काही वस्तुमान जास्त असेल ते या त्वरणाला गुणण्याचे, म्हणजे ज्याचं वस्तुमान जास्त त्याचं बल जास्त, असं या न्यूटनच्या नियमाप्रमाणे आहे. परंतु आत्ताच सांगितले आहे आपण की एखादी वस्तुमान जास्त असेल तर ते आधी पडत नाही आणि वस्तुमान कमी असेल तर आधी पडत नाही. तर सर्व एकदाच पडतात वस्तू, म्हणजे पृथ्वीवर, म्हणजे त्या गुरुत्वीय बलामुळे. तर मग वस्तुमान अधिक असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग ती म्हणजे या नियमाप्रमाणे मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली का पडत नाही. तर याचं कारण पहा, शास्त्रज्ञांनी खूप अभ्यास करून शोधलेले आहेत याचं कारण म्हणजे आपला जे पुढचा टॉपिक आहे, जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पहा हा टॉपिक खूपच मोठा आहे. पहा 11वी 12वीला सेपरेट एक धडे असल्यासारखे आहेत. पहा याचा खूप जेवढा अभ्यास केला तेवढा कमीच आहे. तर आपल्याला इथं थोडक्यात दिले आहे, तर आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, याला मराठीतून सांगायचं म्हणजे आता गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आपण पाहूया. तर 9वीचे पुस्तक काढून पाहायचं. पहा ज्याला जर शिकायची जी इच्छा जर असेल तर 10वी चांगली, तर आपण स्थितीज ऊर्जा आपण पाहिलेले आहेत. पहा 9व्या वर्गामध्ये जे काय दुसऱ्या धड्यामध्ये आहे, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे पाहिलं आहेत. परंतु आता गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही कॉन्सेप्ट काय असेल. तर पहा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे आता पहा आपण तर 9वीला सर्व काही म्हणजे जे काय पाहिलं असेल न पाहिलं असेल तर तुम्ही वाचून घ्यायचं, म्हणजे समजून जाते, खूपच सोपं असते. पहा म्हणजे आता तिथं 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा डेफिनेशन आहे, म्हणजे व्याख्या आहे की वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. तर हे मला आता 11वीला 12वीला कळाले. पहा ते काय असते नेमकं. तर काहीच नसते. आता नेमकं ऊर्जा कसं राहते ते काय नाही. आता पहा एखादी वस्तू आहे. आता एखादी वस्तू जर आता एका विशिष्ट ठिकाणी थांबली आहे, म्हणजे तिचं जे काय स्थान आहे त्या स्थानामध्ये तिच्यामध्ये जी काही ऊर्जा असेल, म्हणजे जे काय अंतर्गत ऊर्जा असेल, म्हणजे आता आपण जर एका जागी आता खाऊन रटावून बसलोय, आता दुसरं काहीच केलं नाही, तर आपल्यामध्ये ऊर्जा आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा म्हणतो. म्हणजेच एवढंच आहे. पहा दुसरं काहीच नसते. आपण खाल्या, आता आपलं स्वतःचं उदाहरण घ्यायचं. आता रटावून खाल्या आणि मस्तपैकी बसल्या, आता म्हणजे आपल्यामध्ये कोणती ऊर्जा आहे, स्थितीज ऊर्जा आहे. तीच जर आपण एकाला आता खाल्या, आता खाऊन कोणाला गुणानं बसूया वाट ना, तर काय भांडणं करायला, कधी काम करायला, काय करायला, म्हणजे आता ती ऊर्जा काय करायला आपण काढून टाकून द्यायला, त्यालाच काय म्हणायचं आपण गतिज ऊर्जा म्हणायचं. एवढंच राहते. पहा ऊर्जेचे 2च प्रकार असतात जास्तीच, म्हणजे तर वस्तूच्या स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. असं आपण सेपरेट स्थितीज ऊर्जाची व्याख्या जर सांगायचं असेल तर लिहायचं आपण. तर मी ते लिहिले आहे. पहा की वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याच ऊर्जेला काय म्हणते आपण, स्थितीज ऊर्जा म्हणतोय. तर याची डेफिनेशन पाठ करायची तेवढी काही अवघड नाही. पाहू समजून घेतलं तर बस झालं. काय दुसरं काहीच नाही. ऊर्जा म्हणजेच काय, स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या वस्तूमध्ये जी काय ऊर्जा असते तिला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. एवढंच आपण ध्यान ठेवायचं. तर पहा आता एखादी वस्तू असेल, त्या वस्तूला जर आपण उंचावर जर घेऊन जात असेल तर त्याच्यामध्ये वाढणारी जी काय स्थितीज ऊर्जा असेल ती काय असेल, पहा वाढत जाते. म्हणजे याचा आता तुम्हाला जर समजत नसेल तर पहा सोपी आयडिया सांगतो मी. आता वस्तूला आपण वर घेऊन चाललोय, याचा अर्थ ती ऊर्जा वाढत चालली. म्हणजेच आपण काय केलं, आपण आता समजा आपलं उदाहरण जर घेतलोय तर आपण रट्टावून काय करायलो, पहा भूक लागली आहे आपल्याला, तर आपण चांगलं मस्त आता खाऊच लागलोय. जेवण जेवढं जास्त करालोय म्हणजे आपल्याला ज्याच्यापेक्षा आपल्याला जी काही ऊर्जा काय व्हायला पहा आपली वाढत चालली. तशाच प्रकारे एखादी वस्तूला जर आपण वर घेऊन झालोय म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा वाढाली, याचाच अर्थ काय आहे, पहा जी काय ऊर्जा त्याच्यामध्ये म्हणजे ते वाढते. म्हणजे आपण जर वरून जर ते जर वस्तू सोडून दिलोय म्हणजे ते काय करते, जेवढी आपण जेवढं वर नेऊन सोडून टाकलं तेवढा वेग काय असेल त्याचा वाढेल. म्हणजे
आता वेग वाढेल म्हणजे त्याच्यामध्ये जी ऊर्जा काय वर नेल्यावर जास्त झाली असेल पहा. तर तुम्हाला माहीतच असेल किंवा माहीत नसेल तर 2 सूत्र झाले आहेत पहा आपल्याला. तर सूत्र म्हणजे 2 म्हणजे एक आहे स्थितीज ऊर्जा आणि दुसरा आहे गतीज ऊर्जा. तर हे आपल्याला 9वीला दुसऱ्या धड्यामध्ये सूत्र झालेले आहेत. तर स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला असते पहा mgh. m म्हणजे तर मास आपल्याला माहीतच असेल, वस्तुमान. g म्हणजे ॲक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजेच गुरुत्वीय त्वरण. आणि h म्हणजे जे काही उंची असेल. तर आता त्याच्यामध्ये जी ऊर्जा किती आहे आपल्याला काढायचं झाले तर काय करायचं, त्याचं मास घ्यायचं आणि गुरुत्वीय त्वरण किती आहे ते पाहायचं आणि जी त्याची जेवढी काही उंची असेल तर ते उंची म्हणजे या तिघाचा गुणाकार करायचा म्हणजे त्याच्यामध्ये किती स्थितीज ऊर्जा आहे हे कळते. आणि गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी. तर ही काढायचं तर एफ ई म्हणजे हाफ म्हणजे 1/2 mv² म्हणजे त्याची किती वेग आहे आणि त्याचे वस्तुमान किती आहे हे बघून याची गतीज ऊर्जा काढता येते पहा. हे आपल्याला सूत्र म्हणजे झालेच आहे. जरी काही जणांना माहीत नसेल तर 100% पाठ करायचं की स्थितीज ऊर्जे सूत्र काय आहे, तर mgh आहे. आता इथं काय असेल पहा, तर काहीच नाही पहा, खूप सोपं आहे. तर पहा आता हे जे आपण जे घेत आहोत तर mgh हे जे फॉर्म्युला आहे तर हे फॉर्म्युला आपण पृथ्वीच्या गुरुत्वीय म्हणजे पृष्ठभागावरच वापरू शकतोय. म्हणजे जी काही पृथ्वीची जी काही त्रिज्या असेल त्याच्या म्हणजे आपण पहा आता हे जे हाईट असेल तर हाईटनुसार काय असते जीचे मूल्य चेंज होत असते म्हणजे कमी कमी होत जाते. परंतु mgh हे जे आपण वापरतोय कारण का जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर सारखंच असतं जास्त, त्यामुळे पृष्ठभागावर सारखं असतं म्हणजे जीचे मूल्य आपल्याला प्रत्येक ठिकाणचं माहीत आहे जीच्या प्रत्येक पृष्ठभागावरचं. त्याच्यामुळे आपण हे फॉर्म्युला हे जे सूत्र वापरतोय आपण, परंतु हे सूत्र आपण वापरतोय परंतु पृथ्वीच्या जर वर जात चालू आहे आपण तर त्याचा अर्थ काय होतं पहा, जीचे मूल्य कमी होत जाते हे तर आपल्याला माहीतच आहे. मग आता अशी एक जागा येईल पहा, आपण वर नेतच गेलो असे नेत गेलो की पहा तर जीचे मूल्य एका ठिकाणी तर कमीच होऊन गेला आता म्हणजे 0वर आलं पहा. म्हणजे कमी होत गेलं म्हणजे असे एक ठिकाणच येईल ज्या ठिकाणी काय असेल जीचे मूल्य कमी म्हणजे 0 होऊन जाईल. मग त्या ठिकाणी जर आपल्याला आता जीचे म्हणजे जी काय आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल म्हणजे जी काय स्थितीज ऊर्जा काढायची असेल तर ती स्थितीज ऊर्जा काय असेल पहा, जी जर 0 झाला असेल तर 0 गुणिले h 0 गुणिले m0 म्हणजे हे सर्व टर्म काय होईल 0 होईल. म्हणजेच पृथ्वीचे म्हणजे जे काय गुरुत्वीय त्वरण जे जेव्हा 0 होऊन जाईल म्हणजे 0 होऊन जाईल तेव्हा त्याच्यातली स्थितीज ऊर्जा काय असेल 0 असेल पहा. एवढं ध्यान ठेवायचं आपण. म्हणजेच याचा अर्थ की अनंत अंतरावर स्थितीज ऊर्जा काय असेल, वस्तूची कोणत्याही वस्तूची अनंत अंतरावर स्थितीज ऊर्जा 0 असेल. त्यामुळेच पृथ्वीची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय असेल म्हणजे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा सुद्धा 0 असेल. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, दुसरं काहीच नाही. म्हणजे अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थातच ऋण घेतली जाते. तर इथं पहा हे पुस्तकीतलं वाक्य आहे, याचं काय आहे मी सांगतो तुम्हाला. तर काहीच नाही पहा, पृथ्वीच्या आपण पृष्ठभागावर काय घेतो mgh घेतोय, परंतु जसं आता वरी चाललोय म्हणजे आता जसं वर चाललोय तर तिथं काय होते पहा, जीचे मूल्य कमी होत जाते. म्हणजे कमी होत जाते याचा अर्थ काय होते पहा, तर आपण तिथं कमी व्हायली त्यामुळे आपण ऋण हे चिन्ह वापरतोय. तर पहा वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कशी काढायची, तर हे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला आपण पाठ करायचं किंवा लक्षातच ठेवायचं पहा हमेशासाठी. तर याचं जे इक्वेशन असेल पहा ते 11वीच्या 5व्या जे पार्ट असेल ग्रॅव्हिटेशन त्याच्यामध्ये हे इक्वेशन दिलेले आहे. तर म्हणजे काय, तर आपण एवढं ध्यान ठेवायचं म्हणजे हे कसं आडले ते तेवढा डोकं लावणं घ्या चालते, कारण का सांगायचं म्हणजे खूप मोठं डेरिव्हेशन आहे याचं. तर पहा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे h उंचीवर कोणत्याही वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय असेल पहा gmm भागिले r + h. फक्त काहीच नाही पहा, आपण गुरुत्वीय जे बल असेल त्याचं सूत्र ध्यान ठेवायचं gmm भागिले r² एवढंच की त्याच्यामध्ये r चा वर्ग नसून इथं r + h असेल म्हणजे उंची त्याच्यामध्ये ॲड केली जाईल पहा. म्हणजे येथे m व r हे अनुक्रमाने काय असतात
वस्तुमान व त्रिज्या आहेत. म्हणजे फक्त जे पृथ्वीची जी कक्षा असेल त्या कक्षेमध्ये जर कोणत्याही वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा जर काढायची असेल तर काय असेल पहा, जी तर फिक्स असेल, जीची तर किंमत आपल्याला माहीतच असेल. परंतु जी काय दोन वस्तू म्हणजे आता ही वस्तू कोण असेल, एखादी वस्तू असेल आणि दुसरी वस्तू म्हणजे पृथ्वी असेल, म्हणजे तिचं वस्तुमान असेल. आणि जी त्रिज्या जे असेल ते म्हणजे जे काय अंतर असेल तर ते आर घेता येईल पहा. म्हणजे पृथ्वीची जे काय आता म्हणजे पृथ्वीची जी काय त्रिज्या असेल ते घेता येईल. म्हणजे ज्या वस्तूची त्रिज्या म्हणजे पृथ्वीची त्रिज्या घेता येईल आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं, जेवढी काय उंचीवर नेलं आपण ते उंची ॲड करू शकतो पहा. तर म्हणजे इथं काय लिहायचं आपण, यम व आर हे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. म्हणजेच इथं लिहायचं सिम्पली असं काहीच नाही. तर यम बरोबर पृथ्वीची काय आहे, वस्तुमान आहे, आणि आर बरोबर पृथ्वीची काय आहे, त्रिज्या आहे. याची किंमत तुम्ही पाठ करून ठेवायची म्हणजे सोपी जाईल तुम्हाला. कवा बी डायरेक्ट परीक्षेमध्ये आलं तर तुम्हाला एवढं काही विचारत नाही पहा, फक्त ध्यान ठेवायचं एवढं. तर याच्यावर मला एकच सांगायचं आहे पहा, दुसरं काय नाही, फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढं अंतर जास्त पहा. आता इथं किती सोपं आहे की जेवढं अंतर जास्त असेल तेवढं जे काय असेल, आता एच GMM भागिले आर प्लस एच आहे. आता सिंपल पाहायचं काहीच नाही दुसरं. आता हे आर आहे, म्हणजे जेव्हा खालच्या भागाकारातली जेव्हा एखादी किंमत वाढतोय तर भागाकारातली किंमत वाढल्यावर हे सर्व आता जे काय हे फॉर्म्युला कशाचा आहे पहा, हे फॉर्म्युला आहे यूचा आहे. याला पोटॅशियल एनर्जी म्हणतात, परंतु यू न दाखवतात. मग पोटॅशियल एनर्जी असेल ते केव्हा पीनं नाही दाखवतात, याला पहा यू न दाखवतात पोटॅशियल एनर्जी, तर PE म्हणतात सिम्पली. तर पोटॅशियल एनर्जी काय असेल मग GMM भागिले आर प्लस. आता जर किंमत जास्त असेल तर ही किंमत कमी होईल पहा. एखाद्या संख्येला एखाद्या मोठ्या संख्येनं भागलं तर किंमत कमी येईल आणि मोठ्या संख्येला छोट्या संख्येनं जर भागलं तर किंमत जास्त येईल. त्यामुळे जेव्हा एच वाढतोय, एच वाढल्यामुळे या आर, आता आर तर फिक्सच असेल, आर तर वाढत नसेल पहा. पृथ्वीची त्रिज्या कधीच वाढत नसते, म्हणजे आर वाढत नसते. आता वस्तुमान कोण्या वस्तूचं वाढत नसते, परंतु जेवढी आपण हाईट वाढलोय आणि हाईट वाढून याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे प्लस केलो याच्यामध्ये, तर ही जी टर्म असेल ही काय असेल पहा, वाढलेली असेल. तर हे वाढल्यामुळे काय असेल पहा, हे कमी होईल. मग याचा अर्थ की आर प्लस एच म्हणजे याच्यामध्ये ॲड झाल्याने याची किंमत काय होईल मग कमी होईल. त्यामुळे हे कमी होईल. म्हणजे जेवढं आपण अंतर जास्त करेल तशी ही जी गुरुत्वीय स्थिती ऊर्जा असेल कमी कमी होत जाईल. आणि जेव्हा आता अनंत अंतरावर गेलो असेल तरी हे सर्व पद काय असेल, शून्य होऊन जाईल. कारण काय पृथ्वीची त्रिज्या सुद्धा तिथं काम करणार नसेल पहा तिथं. म्हणजे गुरुत्वीय जे MGH असेल तर जी कमी सर्वात 0 होऊन जाईल, त्याच्यामुळे 0 असेल. तर काहीच नाही पहा, जर आपल्याला जर नोट्स म्हणजे लिहायला काहीच येत नाही 10वीच्या याच्यामध्ये गुरुत्वीय स्थिती ऊर्जेविषयी, फक्त आपण एवढं लक्षात ठेवायचं, दुसरं काहीच नाही. फक्त म्हणजे जीचे मूल्य मी जेवढं सांगले ते कशामुळं काय होते तेवढं लक्षात ठेवायचं, दुसरं काहीच नाही. जर लिहायचं जर आलं तर तुम्ही फक्त हे 2 पॉईंटच लिहायचं, दुसरं काहीच लिहायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि लास्ट टॉपिक, हा जर टॉपिक जर तुम्ही शिकलोय तर आपले जे काही अग्निबाण असेल ते वरी जे सोडतात, म्हणजे जे काय आपले ग्रह सॅटेलाईट जे असतात पहा उपग्रह, ते कशा सोडतात म्हणजे याचा उपयोग कसा होतो तर आपल्याला हे शिकायचं आहे. तर फक्त लक्ष देऊन पाहायचं पहा. तर मुक्त पतन पाहिलो आहे आपण पृथ्वीची, म्हणजे आता गुरुत्वीय स्थिती ऊर्जा सुद्धा पाहिलो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी आहे पहा. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच मुक्ती वेग. तर आता इथं एक उदाहरण दिले पहा, चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग काय होतो, कमी होत जातो, म्हणजे जाताना कमी 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 होत जातो व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते काय होते, एकाच ठिकाणी जाऊन शून्य होऊन जाते. हे आपण पाहिले आहे. तर एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग काय होतो, शून्य होतो. म्हणजे त्याची जी विशिष्ट उंची असेल तिथे जाऊन वेग शून्य होतो, म्हणजे तो खाली पडू लागतो. तिथून काय होतं, आता शून्य झाल्यावर लगेच ते खाली पडू लागतो. तर त्याची कमाल उंची म्हणजे कमाल म्हणजे कमीत कमी, ध्यान ठेवायचं पहा. कमाल म्हणजे कमीत कमी नसेल, तर कमाल म्हणजे जास्तीत जास्त असेल आणि किमान म्हणजे कमीत कमी असेल. तर त्याची कमाल उंची त्याच्या आरंभ वेगावर अवलंबून असते म्हणजे पहा. जर त्याची जी उंची असेल तर आरंभ वेगावर अवलंबून असते. पण आरंभ वेग म्हणजेच आता सुरुवातीचा वेग, जर आपण किती वेगाने ती वस्तू फेकतोय त्याच्यावर त्याची आता कमाल वेग म्हणजे कमाल उंची म्हणजे जास्तीत जास्त उंची. जेवढं जास्त आपण वेग देईल त्याला तेवढं जास्त वर जाईल. तर त्याच्यावरती आरंभीच्या वेगावर काय असेल अवलंबून असते, हे आपल्याला माहितीच आहे. परंतु न्यूटनचा जर तिसरा नियम जर पाहिलो आपण, तर न्यूटनचे 3 नियम ध्यान ठेवायचं की पहिला नियम आहे V = U + AT,
दुसरा आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि तिसरा आहे व्हीचा वर्ग इज इक्वल टू यूचा वर्ग प्लस 2AS. हे आपण पहिलं सुद्धा सांगलो आहे. आत्ता धरून 4थी ते 5वी बार होत आहे, तर आपल्याला हे ध्यान राहिलं पाहिजे. तर तिसरा जे नियम असेल तर ते नियम आहे पहा व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग प्लस 2AS. तर मग आता व्हीचा वर्ग म्हणजे व्ही म्हणजे माहीतच आहे आपल्याला अंतिम वेग आहे आणि यू म्हणजे सुरुवातीचा वेग आहे आणि जे त्वरण असेल ते त्वरणाच असेल पहा. आणि जर पृथ्वीमुळे जर त्वरण होत असेल तर ते जी असेल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असेल, गुरुत्वीय त्वरण असेल. तर पहा आता म्हणजे जे काय आता तिसरा नियम काय आहे म्हणजे हे नियम म्हणजे जे काय तिसरा नियम ते सांगत आहे त्याचा अर्थ काय आहे फक्त सिद्ध करून दाखवले तुम्हाला. जे किमान उंची जे असेल ते म्हणजे कमाल उंची जे असेल तर ते फक्त सुरुवातीच्या वेगावर अवलंबून असते. म्हणजे पहा कसं तर दुसरं काहीच नाही. पहा तर काय असेल तर आपल्याला तिसरा वेग म्हणजे तिसरं जे समीकरण आहे म्हणजे न्यूटनचं, तर तुम्ही लिहिताना कसं लिहायचं पहा. तर सर्वात म्हणजे मुक्तिवेग जर काही टाकले असेल तर मग मुक्तिवेगची आधी डेफिनेशन लिहायची म्हणजे जी काही व्याख्या असेल तर काहीच नाही पहा. आरंभीचा जी काही वेग असेल त्या वेगाचे जे काही मूल्य असेल म्हणजे कितीनं फेकालो आहे आपण म्हणजे वेग कितीनं सोडालो त्यालाच काय म्हणतात मुक्तपतन म्हणतात. मग मुक्तपतनाची व्याख्या किती सोपी असेल पहा. आरंभीच्या वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात. तेवढं ध्यान ठेवायचं. म्हणजे आरंभीचा म्हणजे सुरुवातीचा लिहिल्यासुद्धा आपल्याला इथे चालते. तर सुरुवातीच्या विशिष्ट मूल्यास सुरुवातीचा जे वेग असेल त्या वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग असे म्हणतात. म्हणजे जे काही मूल्य म्हणजे जेवढ्यानं काय आपण ते वेग वाढवणार त्याला आपण मुक्तिवेग असे म्हणतोय. तर दुसरं म्हणजे आता लिहायचं की मुक्तिवेगामध्ये काय कमाल किंवा जास्तीत जास्तची उंची काय असेल पहा आरंभीच्याच वेगावर अवलंबून असते. तर आपण हे सिद्धच करायचं म्हणजे कायच लिहायचं नाही पहा. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आपण लिहायचं. आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार काय पहा. न्यूटनचा तिसरा नियम आहे की व्हीचा वर्ग इज इक्वल टू यूचा वर्ग प्लस 2AS. हे ध्यान ठेवायचं. तर आता व्हीचा वर्ग म्हणजे जे काय अंतिम वेग होणार आहे म्हणजे चेंडूचा जे काय अंतिम वेग असेल म्हणजे चेंडू वर जाईल. आता एखादी वस्तू असेल तर वर गेल्यावर काय आहे एखाद्या विशिष्ट जागी काय असेल पहा ते 0 होऊन जाईल म्हणजे त्याचा वेग अंतिम वेग काय असेल 0 असेल. 0चा वर्ग 0. तर यूचा वर्ग आता यूच्या वर्गाला यूचा वर्ग ठेवूया आपण किती आहे ते माहीत नाही आपल्याला. तर प्लस 2. आता राहिले काय तर ए म्हणजे हे जे ॲक्सेलरेशन असेल हे त्वरण कशात असेल तर गुरुत्वीय त्वरण असेल. त्यामुळे मायनस जीला जी लिहून घेऊया आपण पहा म्हणजे मायनस जी. कारण मायनस जी का घेतला हे सर्वात मोठा प्रश्न पडला असेल. तर मायनस जी का घेतला आहे तर मायनस जेव्हा एखादी आता जीची जी किंमत असेल आता आपण वर वस्तू फेकलो आहे म्हणजे जीची किंमत काय होते असे कमी कमी होत जाते. याचा अर्थ की ते मायनस त्याला कमी कमी होत जाते. जेव्हा एखादी कोणती मूल्य जर कमी होत असेल तर मायनस या अक्षराने दर्शवतात. म्हणजे ते कमी व्हायला जास्त आहे कसं कळावं तर याचा अर्थ की मायनसनं दर्शवतात आणि प्लस जर असं असेल म्हणजे वाढत चालली असेल तर ते अधिकनं दर्शवतात. ते लिहायची गरज नसते म्हणून आपण लिहित नसतो. तर इथं मायनस जी लिहायचं आणि जे काय त्याचं विस्थापन होत असेल तर विस्थापन काय असेल यसच असेल. तर मग 0 बरोबर काय असेल पहा यूचा वर्गाला यूचा वर्ग 2 गुणिले मायनस जी. तर इथं प्लस इथे प्लसला प्लस ठेवूया आपण. 2 गुणिले मायनस जी म्हणजे मायनस 2G गुणिले यस म्हणजे यस काय म्हणजे दोन्हीमध्ये काय नसते म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असते पहा. असं टिंब दिल्यानंसुद्धा चालते किंवा न दिल्यानंसुद्धा चालते पहा. तर काय असेल पहा तर 0 बरोबर यूचा वर्ग. आता हे प्लस मायनस काय होते पहा मायनस आपल्याला नियम माहीत नसेल तर माहीत करून घ्या. प्लस मायनस मायनस होते आणि 2GS असे असते पहा. तुम्हाला थोडक्यात मी नियम सांगतो. तर प्लस म्हणजे बेरीज गुणिले बेरीज जर असेल तर काय असेल पहा बेरीज होते. वजाबाकी गुणिले वजाबाकी जर असेल तर बेरीजच होते आणि बेरीज गुणिले वजाबाकी असेल तर वजाबाकी होते आणि वजाबाकी गुणिले बेरीज असेल तर ते सुद्धा वजाबाकीच होते. एवढं ध्यान ठेवायचं. तर इथं काय आहे हे बेरीज आहे या दोघांच्या मध्ये काय नाही म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असते. बेरीज गुणिले वजाबाकी म्हणजेच काय असेल तर वजाबाकी असेल पहा. बेरीज गुणिले वजाबाकीच म्हणजे वजाबाकी असेल. तर आता पहा इकडले आता हा 0 आहे तर यूचा वर्ग आता इकडे जसाच तसं ठेवूया. हे टर्म मायनस आहे इकडे जर नाही तर प्लस होते पहा. तर प्लस 2GS बरोबर काय यूचा वर्ग. आता हे जे टर्म असेल तर हे टर्म याला गुणाकारात आहे त्यामुळे इकडे जर राहणं तर भागाकारात होते. इथं काय राहते मग यस राहते. यस बरोबर यूचा वर्ग भागिले इथं काय असेल 2G असेल. तर आपल्याला काहीच नाही पहा यस म्हणजे जे त्याचे काय असेल विस्थापन असेल. तर ते विस्थापन काय असेल पहा. विस्थापन हे कशावर असेल तर या यूवर डिपेंड असते. म्हणजे जेवढी यूची किंमत जास्त असेल
तेवढे तो काय दूर जाईल असा त्याचा विश्लेषण आहे, दुसरं काहीच नाही पहा. म्हणजे जे काही विस्थापन असेल किती म्हणजे कशावर अवलंबून असेल तर सुरुवातीच्या वेगावर. यू म्हणजे सुरुवातीचा वेग. आता सुरुवातीचा वेग जर 2 असेल म्हणजे 2चा वर्ग 4 म्हणजे आता जेवढी येते किंमत मोठी तेवढं त्याचं विस्थापन जास्त असेल. तर असं म्हणजे सांगतं म्हणजे जेवढं आपल्याला सांगायचं म्हणजे त्या इक्वेशनानुसार सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतःसुद्धा माहीत राहते. पहा जेवढं आपण वेगाने जास्त वस्तू फेकतोय तेवढी वस्तू दूर जाईल म्हणजे जास्त अंतर पार करू शकते पहा. म्हणूनच आपण यावरून असं सुद्धा लिहू शकतो की म्हणजे सिम्पली कन्क्लुजन म्हणून लिहायचं म्हणजे सिम्पल असं लिहू शकतो की आपण तर असं लिहू शकतो पहा की जेवढा सुरुवातीचा वेग जास्त आहे तर तितकीच वस्तूंनी गाठलेली म्हणजे वस्तूची गाठलेली उंची काय असेल पहा तर जास्त असेल. एवढं आपण लिहायचं सिम्पली. तर दुसरी जे लिहायचं असेल तर म्हणजे आपल्याला मुक्तिवेग VESC म्हणजे व्ही इस्केप म्हणजे इस्केप म्हणजेच मुक्तिवेग आपल्याला लिहितो म्हणजे व्हेलॉसिटी काय असेल इस्केप असेल म्हणजे मुक्ती. तर मुक्तिवेग VESC ने दर्शवतात असं सिम्पली आपण लिहायचं. तर जे काही मुक्तिवेगाचं सूत्र असेल पहा तर मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतोय. तर ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला 8वी मध्ये आपण शिकलो आहे. म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा जे काही नियम आहे तर तुम्हाला माहीत असेलच किंवा माहीत नसेल तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. परंतु ते सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जे आरंभीचा जे वेग असेल आता इथंच पहा आरंभीचा जे वेग असेल त्या आरंभीचा वेग जर मुक्तिवेगा एवढा असेल तर आता पहा मुक्तिवेगाचं सूत्र काय आहे तर आपल्याला माहीत आहे की मुक्तिवेगाचं सूत्र म्हणजेच काय नेमकं दुसरं काय नसून ते वेग असा वेग की ते सुरुवातीचा म्हणजे असा वेग म्हणजे आरंभीचा असा वेग की त्या वेगालाच आपण मुक्तिवेग असे म्हणतो. तर ते मुक्तिवेग जर काय असेल पहा आरंभीचा वेग मुक्तिवेगा एवढाच असेल म्हणजे जे आपण जे आता एखादी वस्तू आहे आता ही वस्तू आहे म्हणजे आता ही पृथ्वी असेल ही काय असेल पृथ्वी असेल आणि पृथ्वीची गुरुत्वीय कक्ष असेल म्हणजे पृथ्वी एवढ्याच कक्षेमध्ये त्याचे गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असेल याच्यानंतर प्रयुक्त करत नसेल तर मग एखादी वस्तू असेल त्याच्यावर त्याचे जे मुक्तिवेग असेल तर मुक्तिवेग म्हणजे काय आता 10ची स्पीड असेल पहा किती 10च्या स्पीडनं जर फेकलो तरच ती वस्तू इतरोप जाईल नाही तर काय होईल 9ची म्हणजे इथूनच डायरेक्ट खाली पडेल. आता 10ची स्पीड असेल म्हणजे त्याचं ते काय असेल मुक्तिवेग असेल. तर त्या मुक्तिवेग म्हणजे आता जे आता आरंभीचा वेग असेल आता एवढ्यानं फेकलो की इथंच व्यक्त आरंभीचा वेग मुक्तिवेग म्हणजे मुक्तिवेग म्हणजे 10च्याच म्हणजे वेगानं 10 मीटर पर सेकंद फेकलो असेल तर मग आरंभीचा वेग जर मुक्तिवेग एवढा झाले असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. म्हणजे जाणारी वस्तू काय असेल तर प्रत्येक ठिकाणी जर 10ची स्पीड असेल तर काय असेल हे गुरुत्वाकर्षणाची जी कक्षा असेल ते सहज पार करू शकेल. म्हणून गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. तर आपल्याला पहिल्या किंवा केपलरच्या नियमाचा 3रा नियम आहे पहा बल हे अंतराच्या वर्गाच्या काय असते व्यस्तानुपाती असते 1/r वर्ग. आपण जे काय न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे त्यामध्ये आपण पाहिलं आहे की 1/r² म्हणजे बल हे अंतराच्या कसं असते तर व्यस्तानुपाती असते. हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मी सांगलो असं मला वाटते. तर हे आपल्याला ध्यान ठेवायचं. मग जर आता वस्तू जर अनंत वस्तू जर ते काय जे बल असेल म्हणजे ते वस्तू असेल त्या वस्तूवर जर बल काय असेल अंतराच्या वर्गाच्या काय असेल व्यस्तानुपाती असते आपल्याला तर माहीतच आहे. म्हणून ते जे बल असेल तर ते बल जर अनंत अंतरावर जर घेऊन गेलं तर काय असेल पण 0 असेल. आता अनंत अंतर म्हणजे यालाच इन्फिनिटी सुद्धा म्हणतोय पहा. तर 1/इन्फिनिटी म्हणतात. अनंत म्हणजेच इन्फिनिटी हे साईन आहे त्याचं याच्याने दर्शवतात त्याला. तर याला इन्फिनिटी म्हणतात किंवा अनंत अंतर जर असेल तर बल काय असेल मग 0 होऊन जाईल. कारण काय हे बल गुणिले इन्फिनिटी 0 होऊन जाते. म्हणजे आता अनंत अंतरावर गेला तर बल 0 होऊन जाईल कारण का तिथं बलच प्रयुक्त करत नसेल पृथ्वी त्याच्यावर. तर हे आपल्याला माहीत आहे. परंतु आता पहा वस्तूला या बलामुळे मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागेल. म्हणजेच वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. अनंत अंतरावर म्हणजेच काय एवढ्या दूर जावं लागेल की आपल्याला तिथे त्याच्यावर जे प्रयुक्त होणारे बल असेल ते 0 होऊन जाईल आणि त्यालाच आपण अनंत अंतर असे म्हणतोय. तर आपण लवकरात लवकर पहा जे वस्तुमान असलेल्या वस्तूची जी काही मुक्तिवेग आहे ते आपण एका याच्यानुसार काढूया लवकरात लवकर पहा. आता तर जर परीक्षेमध्ये जर आपल्याला काढायला जर सांगितलं असेल काय सांगितलं असेल पहा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतोय. तर पहा सिंपल ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पृथ्वीवर वस्तूचे मुक्तिवेग काढा म्हणून असे येतोय.
तर अशा प्रकारे जर आलं तर आपण सिंपल जसे आहे तसं पुस्तिकेमध्ये जे छापलं आहे तसं छापून टाकायचं. म्हणजे मी तुम्हाला साधं आणि सोपं सांगतो. तर आता काय आहे, तर एखादी आता आपण उत्तरमध्ये असं लिहूया, म्हणजे संघच्या संघच लिहूया, म्हणजे आपल्याला खूप सोपं जाईल. तर काहीच नाही पहा, खूपच सोपं आहे. तर पृथ्वीचा जे पृष्ठभाग असेल त्याची गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा असेल, तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. तर मग आता यम वस्तुमान आहे, तर आपण ते काय लिहायचं नाही. यम वस्तुमान असलेल्या वस्तूची जी ऊर्जा असेल तर आपण एवढंच लिहायचं की परत, किंवा आपण कंपॅरिझन करून लिहिलं तर आपण असं तरी मी चालते, किंवा यम वस्तुमान असलेल्या वस्तूची ऊर्जा सिम्पली लिहायचं, काय नाही तेवढं. तर पृथ्वीचा जे पृष्ठभाग असेल, तर आता ही काय पृथ्वीच्या पृष्ठभागावर काढायला आपण, आणि दुसरा असेल अनंत अंतरावर. तर पहा किती सोपं असते. तर पृथ्वी आता 1 नंबर टाकूया किंवा अ ब क टाकायला सुद्धा चालते. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय असेल तर mgh म्हणजे स्थितीज ऊर्जा असेल, म्हणजेच, किंवा आता गतिज ऊर्जा जर म्हणजे काय असेल तर आता गतिज ऊर्जा सिम्पली आपण इथं तेवढे लिहायची काही गरज नाही. तर गतिज ऊर्जेला कायनेटिक एनर्जी म्हणतात पहा. तर ke बरोबर काय असेल पहा, ke काय असेल तर हाफ mv² असेल, म्हणजे व्हीचा वर्ग असेल. परंतु आपण मुक्तिवेग काढवले त्याच्यामुळे हे जे वेग असेल तर सुरुवातीचा वेग असेल म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी असेल. आणि दुसरा म्हणजे पोटॅशियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, त्याला सिम्पली पी न लिहायचं पहा, किंवा यू न लिहायचं सुद्धा चालते. तर mgh असेल, परंतु आपण mgh न घेता आता पृथ्वीच्या आपण पृष्ठभागावर घेत आहोत, त्यामुळे तिथं काय घेऊत आपण gmm भागिले r+h म्हणजे r अधिक h किती असेल पृष्ठभागावर 0 असेल, त्यामुळे 0 + r rच होऊन जाईल, म्हणजे -gmmr हे असेल. आणि जे आपण जर याला तर इक्वेट करून म्हणजे आता टोटल ऊर्जा म्हणजे एकूण ऊर्जा जर काढलोय तर त्याला TE टोटल एनर्जी म्हणतोय. तर टोटल एनर्जी म्हणजेच काय, सिम्पली आपण याला E1 मानू शकतोय. तर टोटल एनर्जी म्हणजेच काय, एक तर कायनेटिक एनर्जी असेल प्लस त्याच्यामध्येच पोटॅशियल एनर्जी असेल, हे दोन्ही एनर्जी असेल. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर हाफ म्हणजे 1/2 mv² हे v असेल तर ही इस्केप व्हेलॉसिटी असेल. तर मायनस आता म्हणजे प्लसला प्लस लिहूया पहा. तर पोटॅशियल एनर्जी काय आहे पहा, पोटॅशियल एनर्जी पहा -gmm भागिले r आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. तर याचाच अर्थ काय, तर 1/2 mv², इस्केप असेल ही व्हेलॉसिटी. तर प्लस मायनस काय असेल, मी आता सांगलोय मायनस असेल. तर gmm भागिले r ही काय झाली पहा, टोटल एनर्जी झाली, म्हणजे E1 झाली. तर अनंत अंतरावर पहा, अनंत अंतरावर सुद्धा सेम काढूया आपण. तर जी काय गतिज ऊर्जा असेल, कायनेटिक एनर्जी असेल ती 0 असेल, कारण का याचा अर्थ कारण का 0 असेल, मास तर सेम असेल, परंतु अनंत अंतरावर जी काय व्हेलॉसिटी असेल म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी असेल, अनंत अंतरावर म्हणजे खूप काय अंतरावर 0 होऊन जाईल, म्हणजे 0 × 0 0, म्हणजे हे सर्व टर्म 0 होऊन जाईल. दुसरी म्हणजेच पोटॅशियल एनर्जी पी काय असेल तर जी प्रत्येक ठिकाणी हे सूत्र वापरायचं पहा, जीचं PE भागिले r+h. तर r म्हणजे काय, आता पृथ्वीची त्रिज्या असेल तर त्रिज्या म्हणजे r म्हणजे त्रिज्या असेल तर r + h म्हणजेच कोण असेल, आता अनंत अंतर आहे, अंतर काय आहे, अनंत आहे. तर अनंत अंतर आहे, तर त्या मग आता इथं काय आहे पहा, अनंत अंतरामध्ये जर एका छोटीसं अंतर जर मिसळलं तर काय असेल, ते अनंत अंतरच असेल. काय असेल, अनंतच असेल, म्हणजे त्रिज्यासुद्धा अनंत झाली. एखाद्या वस्तूला जर अनंत अंतराने जर भागलोय आपण तर ते काय असेल, 0 येते पहा, हे आपण ध्यान ठेवायचं. किंवा एखाद्या वस्तूला जर अनंत अंतराने भागलो तर काय येते, 0 येते. किंवा एखाद्या वस्तूला जर 0 न भागलो तर ते काय असेल, अनंत असेल, म्हणजे 1/0 म्हणजे अनंत असेल पहा. हे आपल्याला ध्यान ठेवायचं, हे कॉन्सेप्ट आपल्याला खूपच चांगलं क्लिअर करून टाकल्यानंतर आपल्याला तर याचं 0 येईल. तर आम्ही आता हे जे असेल तर तिसरा, तर टोटल एनर्जी, तर याला आपण सिम्पली E2 मानूया. तर E2 काय असेल मग, कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅशियल एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा. तर मग काय असेल, गतिज ऊर्जा बी 0च आहे पहा इथं, आणि स्थितीज ऊर्जासुद्धा 0, म्हणजे काय असेल, 0 असेल, हे ध्यान ठेवायचं. मग आता याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 दिल्यावर चालते किंवा न दिल्यावर चालते. तर ऊर्जा अक्षयतेचा नियम जर असेल तर आपल्याला माहीत नसेल तर मी लवकरात लवकर सांगतो पहा. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड
ओनली कन्वर्टेड टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म असे म्हणजे एनर्जी नष्टही करता येत नाही आणि ते निर्माणसुद्धा करता येत नाही. म्हणजे ऊर्जा ही नष्टही करता येत नाही आणि निर्माणही करता येत नाही. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये त्याचे रूपांतर करता येते. हा आपल्या म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. म्हणजेच काय आहे तर आता लिहायचं आपण काय लिहायचं ऊर्जेच्या अक्षयतेप्रमाणे ऊर्जेचा अक्षयते. आता अक्षय म्हणजेच काय नेमकं ती कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते त्याला अक्षय म्हणतात. पहा अक्षय म्हणजे अक्षय कुमार हो. तर अक्षयतेप्रमाणे ऊर्जेच्या अक्षयतेप्रमाणे काय आहे तर ऊर्जा काय तयारी करता आणि नष्ट करता येत नाही परंतु एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे रूपांतर करता येते. म्हणजे जी पहिली ऊर्जा असेल तीच काय असेल दुसरी ऊर्जा असेल. म्हणजे आता पहा आता इथं काय आहे पहा आपण एखादी आता आपल्यामध्ये स्वतःमध्ये ऊर्जा आहे तर आपण एखाद्या वस्तूला जर मारलो आहे तर आपली ऊर्जा काय झाली कमी झाली. आपली इवन ऊर्जा असेल तर आपली ऊर्जा कमी झाली परंतु दुसऱ्याची आता जे काय वस्तूला मारलो ती वस्तू गतिमान होते म्हणजे त्याच्यामधली ऊर्जा काय आहे जास्त झाली. म्हणजे याच्यातली ऊर्जा त्याच्यात गेली म्हणजे दोघांचं जर बेरीज जर केलं तर काय असेल सेमच असेल. आधी याची जास्त असते याची कमी असते म्हणजे तेवढीच असेल. नंतर जर आपण पाहिलं तर याची कमी याची जास्त म्हणजे दोघांची बेरीज सेम असेल त्याला अक्षय असे म्हणतात. तर E1 प्लस E2 असेल. पहा तर E1 काहीच नाही पहा सोपं आहे. E1 काय आहे ठेवून टाकायचं. E1 म्हणजे आपण जे काढलं आहे तर E1 काय असेल तर हाफ म्हणजे 1/2 m ई स्केप असेल व्हेलॉसिटीचा वर्ग मायनस G(m)m/r राईट. हे एक झालं टर्म आणि दुसरी टर्म म्हणजे आता हे E2 म्हणजे हे E2 काय असेल 0 असेल म्हणजे 0ने या टर्ममध्ये मिसळल्यावर काय फरक पडत नाही. तर पहा तर हाफ mv हे इस्केप लिहायचं ध्यानात ठेवायचं mv² वर्ग म्हणजे mv वर्ग मायनस G(m)m/r. तर सिंपल आहे पहा हे जे मायनस असेल तर मायनसला कुठं आपण प्लसकडे आणूया म्हणजे मायनसचं प्लस करण्यासाठी आपल्याला इकडे आणूया. तर G(m)m/r बरोबर काय होते पहा 1/2 m इसके व्हेलॉसिटीचा वर्ग. हे सिम्पली आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे सिम्पली व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणजे इस्केप काढायचा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणून तर आपण H0 ठेवलो होतोय. तर काय आहे पहा तर 2 इकडे काय जाईल वर जाईल तर 2 म्हणजे भागाकार असल्यामुळे इकडे गेल्यानं गुणाकारात होईल 2G(m)m आता भागिले r आहे. तर m काय होईल पहा तर m जे असेल तर हे m या r च्या भागाकारात जाते गुणाकारात असल्यामुळे इकडे भागाकारात जाईल. भागाकारात गेल्यामुळे r × m म्हणजे r गुणिले m सिम्पली गुणाकाराने लिहू शकतोय आपण. उरलं काय 2 इकडे गेलं 1 गुणिले v वर्ग म्हणजे v वर्ग सिंपल आहे पहा हे गुणाकारात असल्यामुळे m कॅन्सल होऊन जातात. आता उरतं काय 2Gm/r तर उरतं काय 2Gm/r तर इस्केप असेल पहा. तर आता पहा तर हे काय करायचं आपण सिम्पली दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेतल्यावर हे वर्गमूळात जाते 2Gm/r v वर्ग म्हणजे आता वर्गमूळ काढायचं वर या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलोय म्हणजे इथं काय असते v इस्केप असेल. खूप सोपं आहे पहा आता दुसरं काहीच नाही. आता एवढंच की आता हे असेल हे जे सूत्र जे असेल ते खूप आता नेमकं आपल्याला याला असंही लिहिता येते पहा. तर इथं काय आहे तर 2G आणि R लिहिता येते. तर हे कसं लिहिता आलं तर हे सांगतो मी तुम्हाला नेमकं काय झालं ते G आणि R कसं म्हणजे G कसं ॲड केलं आपल्याला. तर Gचा फॉर्म्युला माहीत आहे. G म्हणजेच काय आहे तर Gm/r वर्ग. तर यालाच आपण असं लिहू शकतो की Gm/r गुणिले 1/r असं लिहू शकतोय. तर मग तर याला असं लिहू शकतोय म्हणजेच काय आता तर पहा तर G बरोबर आपल्याला कसं लिहिता येते आता म्हणजे सिम्पली आहे पहा हे जेवढं जे काही टर्म आहे इथं टर्म काय आहे Gm/r आहे. तर याला जर आपण वरी गुणलोय आणि r न भागलोय तर काय होते पहा तर r न गुणलोय आणि r न भागलोय म्हणजे कटून जाते नेमकं म्हणजे काय फरक पडत नाही त्यामुळे गुणले आणि भागल्या. तर वरी काय येते Gm/r तर खाली r गुणिले r वर्ग होते म्हणजे ही जी काय टर्म असेल हे काय असेल G असेल G गुणिले r. तर याला गुणले आणि भागल्यानं r ला काय येते मग इथं G गुणिले r म्हणजे G ला याला G लिहिलोय आपण याला r लिहिलोय. तर v इस्केप आहे म्हणजे v इस्केप आहे. हे खूप सोपं पण आहे. तर बघा जी मुक्तिवेग आहे तर त्या मुक्तिवेगाचा आपण म्हणजे किती असते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे आपण जे वस्तू जर
वरील टाका असेल तर त्या वस्तूचं मुक्तिवेग किती असेल हे काढायचं झालं तर पहा खूप सोपं आहे. जीची किंमत ठेवायचं, आरची ठेवायची म्हणजे जे काय रेडियस असेल म्हणजे जे काय त्रिज्या असेल पृथ्वीची, आणि 2 गुणायचं म्हणजे आणि वर्गमूळ काढलं तर त्याचं काय ते मुक्तिवेग येते. तर याचं गुणाकार कसं केला आपण थोडक्यात पाहूया, खूप फास्टमध्ये पाहूया. तर पहा 2 गुणिले 9.8 म्हणजे त्याला कसं लिहिता येते पहा. तर 8 दोन्ही 16ला 6 हातचेला 1 9 दुणे 18 ने 19.6 येते. म्हणजे 1 स्थळांतर दशांश चिन्ह म्हणून 1 स्थळांतर दशांश चिन्ह गुणिले 6.4 गुणिले 10⁻6 लिहायचं. खूप सोपं असते पहा. तर वर्गमुळात या दोघाचा गुणाकार करायचं. तर या दोघाचा गुणाकार येतो पहा. तर पहा या दोघाचा गुणाकार येतोय 25.44. आता जे एवढा येतो या दोघाचा गुणाकार आणि जे गुणिले असेल तर 10⁻6 असते. तर आता खूप सोपं आहे पहा, दुसरं काहीच नाही. तर आता हे काय करायचं, याचं वर्गमूळ घ्यायचं. मग त्याचं वर्गमूळ काढताना आपल्याला सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला कसं काढायचं. तर आपण काय करायचं पहा, वर्गमूळ काढत असताना सिंपल असते पहा. वर्गमूळ काढत असताना आता 125 वर्गमूळ कसं काढायचं, तर आपण बघायचं 125च्या जवळपास म्हणजे याचा आता हे पहा 10चा वर्ग किती आहे 100 आहे. म्हणजे 100चा वर्गमूळ किती असेल 10 असेल. तर 11चा वर्ग किती असेल पहा 121 असेल. म्हणजे 121 असेल तर 11चा म्हणजे 121चा वर्गमूळ 11 असेल. परंतु 12चा वर्गमूळ जर बघलो आपण तर 144 असेल. परंतु इथे 125 आहे. 125 म्हणजे 144 पेक्षा मोठा असेल. त्यामुळे आपण सिंपल आहे पहा. तर इथं 11चा वर्गमूळ निघते म्हणजे जवळपास 11च्या जवळपास आहे. त्यामुळं काय करायचं, इथं आपण 11 करायचं. 11 दशांश. आता दशांशला दशांश. आता किती उरलं पहा, 11चा वर्गमूळ 121 उरतं किती पहा 4 उरते. म्हणजेच 4.44 उरते. म्हणजे 4चा वर्गमूळ परत जर आपण काढलोय तर 4चा वर्गमूळ किती येतो पहा 2 येतोय. म्हणजे सिंपली आपण इथं लिहून 4चा वर्ग 2 आणि याचा या सुद्धा 44चा जर काढलोय म्हणजे 4 म्हणजे 2 2 येतोय पहा. तर सिंपली आपण एक स्थळांतरच लिहायचं म्हणजे 11.2. आता गुणिले इथं किती लिहायचं हे आपल्याला मोठा प्रश्न असेल पहा. तर इथं आता हे जे 6 असेल तर वर्गमुळात जर कोणती संख्या असेल तर त्याचा जर वर्गमूळ काढायचा असेल तर याचं काय करायचं, आपण अर्ध करून टाकायचं पावर आणि गुणिले लिहून टाकायचं. म्हणजे 10चा घातांक किती असेल, मग इथं 3 असेल. 6ला जर 2 न गुणले म्हणजे 3 असेल. तर एवढं मीटर येईल पहा. म्हणजे व्हिलॉसिटी इस्केप व्हिलॉसिटी तर किती येईल मीटर पर सेकंद येईल. म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी मुक्तिवेग किती येईल तर 11.2 गुणिले 10⁻3 मीटर पर सेकंद येईल. हे मुक्तिवेग येईल. आणि जर पुस्तकी प्रमाणे जर आपण जर म्हटलोय असेल तर आता मीटरचं जर किलोमीटरमध्ये जर करायचं असेल तर 11.2 गुणिले म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंद म्हणजे ते 10⁻3 काढून टाकायचं म्हणजे किलोमीटर पर सेकंद येईल पहा. म्हणजे जर आपल्या एखादी वस्तू जर पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जर न्यायचं असेल तर त्याचा मुक्तिवेग जर ठेवायचा असेल तर किती येईल पहा. तर आपल्याला प्रत्येक सेकंदाला 11.2 मीटर गेली पाहिजे पहा. किती 11.2 गुणिले 10⁻3 मीटर प्रति सेकंदाला गेली पाहिजे ती वस्तू. तर ती मुक्तिवेग होईल म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल. याचाच अर्थ की प्रत्येक सेकंदाला 11.2 किलोमीटर वर गेली पाहिजे. जसे की इथून 11 किलोमीटर किती दूर आहे पहा. तर एका सेकंदामध्ये तेवढ्या वर गेली तर वस्तू वर जाईल पृथ्वीच्या कक्षेच्या, नाहीतर जाणार नाही. एवढं त्याच्यावरून सांगता येते पहा. तर असं जर काढायचं झालं तर आपल्याला काढा म्हणलं तर आपण काढायचं पहा. तर टाईम खूप झाला आहे. यावरचं उदाहरण आपण नंतर पाहूया. तर जर चंद्रावर जर कोणती जर वस्तू जर आपण जर पाठवल्या असते तर आकाशयान म्हणजे कोणती जरी यान असेल तर जर आपल्याला पाठवायचं जर असेल तर पृथ्वीची जी कक्षा असेल त्याच्या बाहेर जावं लागते त्याला. त्यामुळे त्याचे जर मुक्तिवेग असेल तर ते मुक्तिवेग 11.2 किलोमीटर असणे आवश्यक असते. म्हणजे हेच असेल पहा. तर आपण स्टँडर्ड किमती ठेवून पाहिलोय. तर अशा प्रकारे आपण काढायचं. जी काही उदाहरणं आहेत आपण ते नंतर घेऊया. आणि जर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहायचं पहा. नोट्ससाठी लिंक दिलेच आहे डिस्क्रिप्शनमध्ये घेऊन आणि नोट्स लिहून घ्यायचे. आणि चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर 100% सबस्क्राईब करा. यामुळे मलासुद्धा काही नवीन करण्याची प्रेरणा भेटेल पहा. तर पाहिल्यामुळे धन्यवाद. अभ्यास करत राहा, घरीच राहा, सुरक्षित राहा.